आज आपण सकाळ समूहाचे पत्रकार अच्युत पाटील हे बोर्डीला राहतात. पूर्वीपासून म्हणजे त्यावेळेस इकडे कोणी पत्रकार नव्हते, त्यावेळेस तुम्ही होते 30 वर्षापूर्वी. मला असं सांगायचं, मी फार याच्यामध्ये जात नाही. हा जिल्हा निर्मितीनंतर आजच्या घडीला प्रशासन, जिल्हा प्रशासन, सामान्य प्रशासन असेल आणि सर्वसामान्य जनता आणि ज्या पद्धतीने तुमची अपेक्षा होती तशा पद्धतीचा विकास तुम्हाला दिसतो का? मुळीच नाही. वास्तविक ठाणे जिल्ह्याचा कारभार हा एवढा स्वच्छ आणि पारदर्शक होता, परंतु तलासरीपासून किंवा ह्या डहाणू तालुक्यापासून ठाण्याला जाणं अवघड पडायचं म्हणून इथल्या लोकांनी पालघर जिल्ह्याची मागणी केली. अर्थात त्यानंतर पालघर असावा की जव्हार असावा हे पुष्कळ वर्ष वाद चालला, परंतु तो नंतर मिटला आणि पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण झालं. कारण की रेल्वेची सुविधा, त्यानंतर बंदर पट्टी आणि ह्या भागाचा जो झालेला कृषी आणि औद्योगिक विकास लक्षात घेऊन पालघरला जिल्ह्याचं स्थान दिलं. मात्र मागच्या 10 वर्षामध्ये जिल्ह्याचं स्थान मिळाल्यानंतर पालघर जिल्ह्याचं खरोखर ज्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे होता किंवा लोकांना त्याचा जो फायदा व्हायला पाहिजे होता तो झालेला मुळीच दिसत नाही. त्याचं कारण असं झालेलं आहे की प्रशासकीय अधिकारी किंवा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार असतील, हे जनतेच्या दृष्टीने काय काम करायला पाहिजे ह्याचा विचार कधी करताना दिसत नाही. फक्त आपला पक्ष कसा वाढेल आणि आम्ही कसे मोठे होऊ अशा प्रकारच्या भूमिकेतून आज मागच्या 10 वर्षात चाललेलं राजकारण ह्या जिल्ह्याला अधोगतीकडे नेत असल्याचा हा स्पष्ट संदेश इथे मिळत आहे. म्हणजे पक्ष मजबूतीकडे आहे, पक्ष विकास मजबूत नको. विकास मजबूत इथे मुळीच झालेला नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मागच्या हा भाग आहे बोईसर आणि पालघर जर भाग सोडला तो उर्वरित भाग जो आहे हा संपूर्ण कृषी ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि कृषी क्षेत्रातली झालेली जी वाताहत आहे तिला जर गांभीर्याने जर घेतलं नाही तर इथला जो 90% जो भूमीधारक अल्पभूधारक शेतकरी आहे हा देशोधडीला लागून जाणार आहे. कारण की मागच्या 10-15 वर्षामध्ये ह्या भागामध्ये जी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी होते, त्यानंतर वादळं होतात, त्यामुळे ह्या भागातलं जे फलोद्यान आहे किंवा शेती आहे ही हलाखीच्या परिस्थितीत गेलेली आहे नुकसान झाल्यामुळे. आणि शेतकऱ्याला खरोखर अडचणीत टाकून दिलेलं आहे ह्या निसर्गाचा कोप झाल्यामुळे. आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्याला जी आवश्यक मदत मिळायला पाहिजे ती शासनाकडून कधीच मिळालेली नाहीये. शेतकऱ्यांच्या पद्धतीने योजना म्हणत नाही, मुळीच नाही. म्हणजे त्या योजना ज्या व्हायला पाहिजेत किंवा योजना ज्या तातडीने राबवायला पाहिजेत त्या राबवल्या जात नाही. आता तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की 2024च्या खरीप हंगामातील नुकसान भरपाई आज 2025चा खरीप हंगाम अर्धा निघून गेला तोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेली नाहीये. विमा, पंतप्रधान सुरक्षा कवच जो विमा कवच आहे त्याचे पैसे येताना 8-8 महिने विलंब होतो. म्हणजे शेतकऱ्याची तुम्ही किती हे पाहणार, म्हणजे त्या शेतकऱ्याला किती तुम्ही तिस्तत ठेवणार किंवा किती त्याची अवहेलना करणार असा मोठा प्रश्न शेतकऱ्याकडे पडलेला आहे. आमच्याकडे हा चिकूचा जो बेल्ट आहे पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात जवळजवळ 8 ते 9 हजार हेक्टर चिकूची लागवड आहे. जवळजवळ 2 ते 2.5 हजार हेक्टर नारळाची लागवड आहे. जवळजवळ 3 ते 3.5 हजार हेक्टर आंब्याची लागवड आहे. त्या व्यतिरिक्त अगदी नैसर्गिक पद्धतीने वाढलेला आंबा आहे किंवा हे काळे जांभूळ म्हणतो आपण हे, त्यानंतर इतर जो रानमेवा आहे ह्या रानमेवावरती ह्या सगळं आदिवासी लोकांचं जनजीवन अवलंबून आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्या आदिवासीला जर तुम्ही जगवायला पाहिजे असेल तर त्याला त्या दृष्टीने ह्या कृषी विद्यापीठाने
ह्या भागामध्ये अगदी तळागळात जाऊन अभ्यास केला पाहिजे की मागच्या 10 वर्षापूर्वी ह्याचं उत्पादन किती होतं, आज किती उत्पादन आहे, उत्पादनात किती घट झालेली आहे, झाली असेल तर ती कशामुळे झालेली आहे ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नाहीतर ह्या जिल्ह्याचं खरोखर विभाजन होऊन नुसता फक्त शासनाचा निधी आणायचा आणि एखादी इमारत बांधण्यासाठी 100 रुपयाच्या इमारतीसाठी 300 रुपये खर्च करायचा आणि फक्त ते देखावे करायचे, हा असा करून चालणार नाही. ह्या देखाव्यामध्ये सगळं नष्ट होऊन जाईल असा आता भीती वाटायला लागली. प्रधानमंत्र्यांनी मागे सांगितलं होतं की सबका साथ सबका विकास ही घोषणा दिली. पालघर जिल्ह्यात भाई वाढवण बंदर आता होत आहे, बुलेट ट्रेन, बुलेट कॅरोडर मार्ग, मुंबई वडोदरा एक्सप्रेस याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या जमिनी गेल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं का हा आदिवासी किंवा इतर आपला जो बहुजन समाज आहे याला हा लाभदायक होईल का भविष्यात? मुळीच नाही. उलट ह्या सगळ्या आदिवासी समाजाला ह्या प्रकल्पामुळे 50-100 वर्ष मागे नेऊन टाकलं. त्याचं कारण असं झालं की यांच्या ज्या कष्ट करून जे काही जगण्याची त्यांची जी हे होती ती पैसे मिळाल्यामुळे त्यांना आता कष्ट करायला पैसे मिळाले, जमिनी गेल्या आणि आता ते त्यांना रोजगारासाठी गुजरातमध्ये जावं लागतं, कुठे कुठे स्थलांतर करून त्यांना बाहेर पडावं लागतं. म्हणजे त्यांचा जो स्थानिक रोजगार होता तो साफ गेला. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या भागात जे काही वनीकरण होतं ते वनीकरण साफ झालं, त्यामुळे पर्यावरणाचा संतुलन साफ ढासळलेलं आहे. आज हे दिसून येत नसलं तरी ह्याचे पुढे भविष्यामध्ये ह्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवणार आहेत. आता तुम्ही बुलेट ट्रेनचा उल्लेख केला, फ्रेट कॉरिडॉरचा उल्लेख केला, तुम्ही बुलेट मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवेचा उल्लेख केला, आता अस्तित्वात असलेला मुंबई अहमदाबाद महामार्गाची झालेली दुर्दशेचा उल्लेख केला. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर भविष्यामध्ये हे किती सुरळीत चक्र चालेल ह्याच्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. त्यामुळे हे मला वाटत नाही किंवा मलाच नाही, सर्वसामान्य पालघर जिल्ह्यातल्या लोकांना आता असं अगदी 100% कळून चुकलेलं आहे की हे सगळं बोगस आहे आणि भविष्यामध्ये पुढच्या पिढीला हे अगदी अक्षरशः पायावर धोंडा आपटून घेतल्यासारखी परिस्थिती होणार आहे. भाई मुंबई ते विरार आणि विरार ते डहाणू आणि तुमचा थेट हा बोर्डी घोडवळ ते वापी या दरम्यान प्रवासासाठी जी आत्ताच्या घडीला एवढी कसरत होते, बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प लागतात तर याच्यामध्येच विस्तार करायला पाहिजे होता. ऑफकोर्स या बाबतीत काय बुलेट ट्रेन ही गरजेची गोष्ट नव्हती. ज्या काही गरजेच्या गोष्टी होत्या त्याच्याचकडे लक्ष देणं अपेक्षित होतं. मात्र लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यापेक्षा राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच कामं करण्याचा कल जो सरकारचा आहे तो घातक आहे आणि तशा पद्धतीने होऊ नये. आज तुम्हाला सांगतो की रस्ते खराब झालेले आहेत, त्या महामार्गावरती बांधलेले जे फ्लायओव्हर आहेत त्याची घबाडं पडत आहेत, अक्षरशः खड्डे पडलेले आहेत. भविष्यामध्ये आता तुम्हाला एक साधीच होतं, फ्रेट कॉरिडॉर हा कंकराडी विनोद निकोले जे आमदार आहेत, ह्या आमदाराच्या घरापासून अवघ्या 2-2.5 किलोमीटरवरती एक फ्रेट कॉरिडॉरचा रस्ता क्रॉस होतो, पोस्टबार डहाणू ह्याचं. तिथे त्यांनी एक अंडरपास बोगदा बनवला. पहिल्याच पावसात त्याच्यामध्ये जवळजवळ 10-15 फूट पाणी भरल्यामुळे त्याच्यावरती पर्यायी मार्ग काढायचा म्हणून एक त्यांनी फ्लायओव्हरचा जवळजवळ 25 कोटी रुपयाचा पुन्हा प्रोजेक्ट सुरू केला. आता तो बोगदा अयशस्वी झाला, फ्लायओव्हर अर्धवट पडला आणि आता काय पर्यायी करायचं तर त्यांनी तिसऱ्या जागी एक रस्ता बनवला. म्हणजे एकाच ठिकाणी 3 मार्ग बनवले आणि त्याच्यासाठी 100 कोटी रुपये नाहक खर्च केले आणि आजच्या तारखेला त्याचाही काही काडीचा फायदा नाही. म्हणजे शेवटी जी जनता आहे ती उपेक्षितच आहे. दुसरा प्रश्न असा की याच्या अगोदरची सरकार आहे आणि आताचं महाराष्ट्र शासनाचं जे सरकार आहे सध्या चालू आहे, देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील, अजितदादा असतील, मला एक सांगा, लाडकी बहिणीमुळे आज देशाची आपल्या महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे सरकारी लोकांचे पगार थकलेले आहेत,
किंवा जे आता कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पगार थकले, काही कॉन्ट्रॅक्टर काम करत नसल्यामुळे ज्या रस्त्यांची दैनंदिन व्यवस्था सध्या सुरू आहे, लाडक्या बहीण बाबतीत काय सांगते माहिती? आता काय आहे माहिती का, बहिणीला पैसे दिले तर ती आपल्या बहिणीला पैसे मिळाले तर आपल्या बहिणीचं उत्कर्ष झाला तर चांगलं असं आपल्याला मनापासून वाटणार आणि वाटायला काय हरकत नाही जेव्हा योजना सुरू केली. परंतु आपल्या खिशातच काडीचं तिथे अत्तापत्ता नाही, म्हणजे मडक्यात काही नाही आणि पाणी आपण वाटत फिरायचं. हा जो प्रकार आहे तो ह्या सरकारला पुढच्या म्हणजे एक तर पाठीमागे नेऊन टाकलं 10, 15, 20 वर्ष आणि पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये सरकार हा महाराष्ट्र शासनाचा विकास अक्षरशः डबघाईला येऊन जाणार. कारण की योजना राबवणं हा आता ह्या सरकारला कठीण होऊन जाणार प्रत्येक गोष्टीचा. गतिमान पण साहेब तुम्हाला सांगतो नुसती गती होत नाही, बोलून गती होत नाही. आता वाढवण बंदराच्या बाबतीमध्ये वाढवण बंदर बांधणार, वाढवण बंदराच्या साठी ते रस्ते बांधणार, बंदर समुद्रामध्ये उभं करणार. आता त्याच्यासाठी सिमेंट वापरणार किंवा त्याच्यासाठी जी काय माती आहे ती गुजरातच्या दमणच्या समुद्रातून आणणार. ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत साहेब. तुम्हाला सांगतो आमच्या पंतप्रधानाचं स्वप्न होतं बुलेट ट्रेन. आज 11 वर्षात बुलेट ट्रेनचं चाक चालायला तिथे मार्ग नाहीये. तिथे त्या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जे ट्रक चालतात त्यांची चाकं रुतून जात आहेत त्या मार्गावरनं. त्याचे बुलेट ट्रेन कधी चालणार आहे? म्हणजे नुसत्या गोष्टी गतिमान आणि सबका साथ सबका विकास हा बोलून होत नाही. काँग्रेसच्या सरकारच्या बाबतीमध्ये किंवा ह्या सरकारच्या बाबतीमध्ये उगाचच बोलायचं आणि काहीतरी आम्ही खूप काहीतरी करतो हे दाखवायचं लोकांना आणि लोकांचा अक्षरशः भ्रमनिराश करायचा अशा प्रकारची. तुम्ही कोणत्या पक्षात नाही, आम्ही कोणत्या पक्षामध्ये मिळत नाही, पण काय वाटतं काँग्रेसच्या सरकारचं चांगले दिवस होते की आताचे दिवस चांगले? नाही, दिवस चांगले आणि वाईट पेक्षा दिवस ह्या देशासाठी वाईट आहेत. लोकांसाठी वाईट पेक्षा ह्या देशासाठी वाईट आहेत. हा अशा पद्धतीने जर देशाचा कार्यभार चालला तर हा देश दिवसेंदिवस ह्या देशातला जो सामान्य माणूस आहे, मध्यमवर्गीय माणूस आहे, तो साप होणार की त्याच्यावरती लादलेले कर आहेत किंवा त्या जी काही महागाई जी वाढलेली आहे ही महागाई ही तो सहन करू शकत नाही. आता बऱ्याच वेळा आपण ह्या सोशल मीडियावरती पाहतो की जर महागाई वाढलेली आहे तर मग लोक खातात काय, कसे काय, लोक फिरतात कसे काय, लोक पेट्रोल कसे काय भरतात. पण त्याची ती गरज झालेली आहे. तो काही ना काहीतरी प्रयत्न करून तो स्वतःच्या पोटाला चिमटा काढतो, तो त्याच्या कुटुंबाला कुठेतरी हे करतो आणि तो त्याची गरज भागवत आहे. मी एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्या डहाणू तालुक्यामध्ये रोजगार नाही. डहाणू तालुक्यामध्ये काडीचा रोजगार नाही. माझं हे बोर्डी झाई रस्त्यावरती गुजरातला जोडणाऱ्या मार्गावर माझं घर आहे. सकाळी 4,500 दुचाक्या माझ्या घरात, 4,500 दुचाक्या माझ्या घरासमोर जातात. प्रत्येक दुचाकीवरती 3 माणसं बसलेली असतात, 3 माणसं. त्यानंतर जवळजवळ 500 इको जातात, 500 इको त्या अपडाऊन करत असतात. म्हणजे कामगार सोडणं आणि परत घेऊन येणं. त्याच्यामध्ये जवळजवळ 15 आणि बसेस जातात त्या वेगळ्या. तर जवळजवळ ह्या तलासरी आणि डहाणू ह्या सगळ्या भागातून हा सगळा मी तुम्हाला हिशोब सांगतो. तलासरी, आमगाव, बोर्डी, डहाणू आणि अगदी आशागड ते चारोटीपासूनचा हा सगळा जो हे चाललाय, 40,000 कामगार ह्या डहाणू तालुक्यातून गुजरातमध्ये जातात. हा सगळा कामगार गुजरातमध्ये जातो. गुजरातमध्ये तिथलं पेट्रोल भरतो, तिथे पेट्रोल स्वस्त आहे आणि तिथे कामगारांना रोजगार उपलब्ध आहे. आज हा सगळा कामगार तिथे पैसे कमावतो आणि इथे उदरनिर्वाह करतो. हे कामगारांच्या दृष्टीने चांगलं आहे. मात्र डहाणू तालुक्यामध्ये ह्या कामगाराला तुम्ही वाढवण बंदरामध्ये कधीच रोजगार देऊ शकत नाही, कारण की हा अनस्किल्ड कामगार आहे, अकुशल आहे.
आणि अकुशल कामगार हा त्या जो 40,000 कामगार जो गुजरातमध्ये, तर आज मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान किती सांगत असले की वाढवण बंदरात आम्ही एवढं रोजगार देणार आहेत, एवढ्या लोकांना आम्ही काम देणार आहेत, तर त्या बाबतीतही शंकेचाच तो विषय आहे आणि त्याच्यातून काही फार मोठं साध्य होईल असं दिसत नाही. कदाचित मी तुम्हाला सांगतो, नावाशिवा हे मी माझ्या लहानपणापासून नावाशिवा बंदराचं प्रकरण ऐकत होतं. ती पूर्ण होताना 40 वर्षे गेली. वाढवण बंदर पूर्ण होताना आणखी कदाचित 50 वर्षे जातील. एवढं झपाट्याने काम जगात कुठल्याच ह्याचं होत नाही आणि ते जर होत असतं तर जग कुठे आज गेलं असतं. तर भारतामध्ये ते आपण अगदी गृहीत धरू शकत नाही. त्यामुळे ही पिढी जवळजवळ होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आज आपण 24मध्येच तळ्यात मळ्यात आहोत आणि आपण 47च्या गोष्टी करतो. हे थोतांड आहे. सध्या आता अमेरिकेने सुद्धा 50% तो आकारला कर आहे. तर याच्यामध्ये भारताचं म्हणजे एकदम स्वदेशी वस्तू किंवा जसं तुम्ही सांगा रोजगार आपल्याकडे आपला आपण ठेवला पाहिजे, जसं महाराष्ट्र किंवा गुजरात असेल. परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांनी, इथल्या राजकारण्यांनी, इथल्या राजकीय पक्षाने याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, पण तसं दिलं जात नाही. मुळीच नाही. जो ज्या अभ्यास नाही की ते मुलत करत नाही, त्यांना ऍक्च्युली जो तुम्हाला अगदी साधी गोष्ट सांगतो, पूर्वी मुख्यमंत्री स्वतः राज्यभर दौरे करत असत आणि ते दौरे करून काय करायचे, ते शेतकऱ्याच्या बांधावर जात असत, ते कारखान्यात जात असत. त्या बांधावरच्या शेतकऱ्याचं काय अडचण आहे, त्यांनी काय केलंय, त्याला काय द्यायला पाहिजे ह्याचा शिक्षण क्षेत्रात, शिक्षण संस्थांमध्ये मुख्यमंत्री जात असत, शिक्षण मंत्री जात असत आणि त्या शिक्षकांच्या समस्या काय आहेत ते आज तुम्हाला सांगतो. शेती वाऱ्यावर सोडली, शिक्षण वाऱ्यावर सोडलं, उद्योग वाऱ्यावर सोडले, सगळ्या गोष्टी वाऱ्यावर सोडून आम्ही फक्त रेस्ट हाऊसला बसायचं, कार्यकर्त्यांना बोलवायचं, तिथे मेजवान्या ठेवायच्या आणि आमच्या मिटिंगा झाल्या. आम्ही पालघर जिल्ह्याच्या विकासाला कटिबद्ध आहोत एवढ्या घोषणा करून आम्ही निघून जायचो. विकास पालघरचा झाला, संपलं. शेतकऱ्याच्या बांधावर जायचं नाही. त्या शिक्षण क्षेत्रात आज तुम्हाला सांगतो, शिक्षण क्षेत्राची वाताहतून गेली. मराठी जिल्हा परिषदेच्या शाळा कुलप लागली आणि ज्या ह्या माध्यमिक शाळा त्याच्यामध्ये शिक्षकांना अनुदानित शिक्षक नाहीत, त्यांना पगार नाही. कसं जगणार माणूस? आपण सांगतो महागाई झाली, हे झाली. त्या महागाईच्या ह्याच्यामध्ये 5, 7, 8 हजार 10 हजार पगारामध्ये तो शिक्षक कसं कुटुंब जगवणार आणि शाळा कशा चालणार? आज 10 वर्ष झाले शाळांना शिक्षकेतर अनुदान नाही. त्या शाळांचं मेंटेनन्स कसं होणार? शाळाचे घबाडं पडायला लागली, दुरुस्त्या संस्थेला पैसे नाही, कारण विद्यार्थ्यांकडून फी घ्यायची नाही, सरकार अनुदान देत नाही आणि अक्षरशः त्या भिंतीची अक्षरशः ते हे पडायला लागले आणि तुम्ही शिक्षण वाढवलं पाहिजे किंवा शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे. कसा वाढणार? कसं होणार सगळं? आज एकंदरीत पालघर जिल्ह्यातील ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या बाबतीत अच्युतभाई यांच्याशी आम्ही चर्चा केली. खरोखरच त्यांनी जो त्यांचा अनुभव सांगितला का पूर्वीचा पालघर जिल्हा आणि आत्ताचा पालघर जिल्हा याच्यामध्ये जमीन आसमान फरक झालेला आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की पूर्वीचा पालघर जिल्हा जो ठाण्यामध्ये होता त्या ठिकाणाहून अधिकारी घाबरत होते, त्यांच्यावर वचक होता. मात्र आता तसा वचक राहिला नसल्यामुळे या जिल्ह्याची प्रगती साधायची असेल तर तुम्हाला रोजगाराकडे मंत्र्यांनी, आमदारांनी प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये फिरलं पाहिजे, आपापला अभ्यास केला पाहिजे. आणि ह्या अनुषंगाने आज मी बोर्डी इथे आलो होतो. भाईंना पण बरेच दिवस भेटलो नव्हतो आणि भाईंची चर्चा केली. भाईने त्यांचं काय सांगतात बेंबीच्या डेटापासून त्यांनी त्यांची कळकळ व्यक्त केली. कारण पत्रकार हा नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असतो. ज्या ज्या प्रश्न असतात, अडचणी असतात, हे एखाद्या राजकारणी सांगण्यापेक्षा पत्रकार हा अचूक सांगू शकतो आणि मी अचूक वेध घेण्यासाठी मी आज बोर्डी इथं आलो होतो. धन्यवाद भाई. धन्यवाद.